बघू शकता किती धुकं आहे इथे. खरंच आज पुन्हा वेगळीच फिलिंग चालू आहे ना. त्यासाठी मेन डोर बंद केलेला आहे. नैवेद्य हो थांबा. सो हॅलो एव्हरीवन. बघा तर मी आता रेडी झालेली आहे आणि आता आम्ही निघत आहोत त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला जाता जाता पण मी थोडे शूट्स घेणार आहे. तर मी या व्लॉगमध्ये ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज तुम्हाला सगळ्यांना त्र्यंबकेश्वरचं दर्शनसुद्धा होणार आहे. सो आपण आता भेटू त्र्यंबकेश्वरला. त्याच्या आधी पण मी शूट घेईनच. ते पण ह्याच्यात ॲड करणार आहे. आणि माझा बेलू बघा. आता मी आणि हेच चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. बेली हे बघ. निघून आम्हाला अर्धा घंटा झाला आणि आम्ही आता फर्स्ट टाइम समृद्धी हायवेवरून चाललो आहे. होय, चालू झाले का हायवे? हो. कधीपासून झाला? 10 दिवस झाले आता. हो का? आपण 2-3 वेळा आलो तेव्हा विचार करत होतो ना इकडनं जाऊ पण गेलोच नाही ना. चालू नव्हतं तेव्हा. हां, बट इथं मध्ये कुठं थांबायला अशी जागा नाही ना. नाही तर बघू आता पुढे काय समजेल आपल्याला. हो ना, कारण फर्स्ट टाइम चाललो ना. कारण 2-3 जणांच्या तोंडून पण मी ऐकले का या समृद्धी हायवेवर ना कुठे म्हणजे हॉटेल वगैरे काहीच नाही अजून सध्या तरी. हां, तर हा आहे समृद्धी हायवे. अजून इथे जास्त काही गाड्या दिसत नाही मला वाटते. अजून जास्त कोणाला माहीत नाही का हायवेवर टोल नाका पण झालेला आहे. कुठपर्यंत टोल घेता नाही? कुठपर्यंत घेता? असं आहे का? आणि फक्त इथे एंट्री होते. पण ही चांगली सुविधा केली त्यांनी. म्हणजे आता आपण नाशिकला इगतपूरला उतरलो ना तर तिथपर्यंत टोल लागेल. लागणार नाही. कारण जुना हायवेवरती जो टोल नाका आहे ना, तिथे आपण गेलो ना तर डायरेक्ट नाशिक पर्यंत टोल लागायचा. आपण भले आपण कुठे शापूरला गेलो तरी पण. ओके. पण आता नाही ना असं काही. बरं झालं. बघा इथे पण लोणावल्यासारखे कसे बोगदे आहेत. वाव, केवढं मस्त वाटते ना. बघू शकता लोणावल्याला जसे बोगदे आहेत ना तसेच इथे पण आहेत. खूप मस्त वाटलं. टायरमध्ये हवा थोडी कमी आहे. तर स्टेपनी चेंज करायला आम्ही इथे गाडी थांबवली आहे. बघू शकता तुम्ही. आणि बघा इथे अजून एक बोगदा आहे. सेकंड बोगदा आहे ते. खूप मस्त आहेत. मला खूप आवडला हा हायवे. खूप भारी वाटलं आज. म्हणजे आधी मला भीती वाटत होती का इकडनं जायला थोडा. कारण खूप काही ना काही ऐकलेलं मी इथून या हायवेबद्दल. पण काही नाही, असं काहीच नाही. खूप मस्त वाटते. खूप खुश आहे मी. त्या हायवेची मला एक सिस्टम खूप आवडली. आमच्या गाडीचा टायर थोडा पंक्चर होता तर यांनी स्टेपनी लावायसाठी गाडी उभी केली. बट लगेच 2 मिनिटात इथे पोलीस आणि ते मिलिटरीवाले आले आणि विचारपूस केली काय झालं. आणि जोपर्यंत आमचा आता टायर आत्ता जस्ट ते निघालेले आहेत तर यांची स्टेपनी चेंज करून झाली तेव्हा ते गेली. म्हणजे खूप चांगला इथे तुम्ही इथून प्रवास करू शकता. कारण त्यांनासुद्धा माहीत आहे का इथे हायवेला कुठेच काही म्हणजे फॅसिलिटी सध्या तरी नाही आहे. म्हणून ते येऊन थांबले. ही मला खूप चांगलं वाटलं. तर चला आता आम्ही निघतो. हा बघा, हा सेकंड बोगदा आहे. खूप भारी फिलिंग्स आहे इथे. खूप भारी असं वाटते का लोणावल्यालाच चालले. एकविराईचं दर्शन घ्यायला चालले असं वाटतंय. बघा गाईज, हा आहे तिसरा बोगदा. बघा किती बोगदे आहेत इकडे. बघा तर गाईज, हा आहे आपला 4था बोगदा. हा जास्त मोठा नाही आहे, छोटाच आहे. बघू शकता. कुठला आहे हो यो? कसारा ना. कसाऱ्याचा आहे हा बोगदा. खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. खूप मला आवडला आजचा हा प्रवास. आम्ही प्रत्येक म्हणजे दर महिन्याला आम्ही इकडे येतो. बट आज आम्ही समृद्धी हायवेवरून आलो आहे ना तर मला असं काहीतरी वेगळं वाटते. असं वाटत नाही का आज त्र्यंबकेश्वरला चालली आहे. असं वाटते का मी लोणावल्यालाच चालली आहे. कारण नुसते बोगदे. आता बघा 5वा बोगदा पण आता आलेला आहे. तो पण मी तुम्हाला दाखवते. बघा 5वा बोगदा. नुसते बोगदे आहेत तिथे. खूप आहेत. खूप आवडलं. आणि बोगदा पण एवढा मोठा आहे ना. बघा खूप लांब नजर जाते बट अजून काही एंड दिसत नाही. हा मोठा बोगदा म्हणून मला वाटते ना समृद्धी हायवे बनायला एवढा टाइम गेला. किती समृद्धी हायवेला एवढा वेळ गेला तरी किती वर्ष झाली हो या हायवेचं काम चालू आहे? तर 3 वर्ष. 3 वर्ष ना.
एवढा, अरे बोगदा संपतच नाहीये. मला वाटते 2 मिनिट झाले, 2 मिनिटाचे जास्त झाले. आम्ही या 5व्या बोगद्यामध्ये एंटर झालोय, पण त्याचा एंडच होत नाही अजून. खूप म्हणजे खूप मोठा, फर्स्ट टाइम लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी एवढा मोठा बोगदा बघितलेला आहे. हे बघा, अजून संपतच नाहीये तो. म्हणजे किती डोंगर दरीतून हे घेतलेला आहे रस्ता हा. टायमर लावायला पाहिजे होता ना. बघा, संपतच नाहीये, संपतच नाहीये. खरंच खूप भारी वाटते. असं वाटत नाही मी कुठे हायवेला वगैरे आहे, असं वाटते कुठल्या तरी डिस्नी वर्ल्ड मध्ये आलेली आहे मी. कॅमेरामध्ये एवढं समजून नाही आहे तिथे मोबाईलच्या, बट खरंच खूप मस्त फिलिंग्स येते इथे. खूप भारी वाटते मला. बघा, संपतच नाहीये. किती बापरे, किती म्हणजे टास्कच असेल ना. टास्कच होता मला असं वाटते. जवळजवळ 4-5 मिनिट झाले. हा 5वा जो बोगदा आहे ना, हा संपतच नाहीये. गाडी पण 100च्या स्पीडने. हा ना, वाटतं का 100च्या स्पीड? वाटत पण नाही. गाडी 100च्या स्पीडने आहे ही. 90च्या स्पीड. हा ना. आणि बघ ना, मी वाट बघते. 5 मिनिट झाले आम्हाला या बोगद्यामध्ये एंट्री करून. हे बघा, 100च्या स्पीडला, मध्ये मध्ये 198च्या स्पीडला आहे, पण अजिबात वाटत नाहीये इथे. असं वाटते का 50-60च्या स्पीडला आहे ना. त्यानंतर बोगद्याचा एंड मला दिसत आहे, बघू शकता तुम्ही. थांबा, मी बॅक कॅमेराने दाखवते. 7 मिनिट झाले आम्ही बोगद्यामध्ये एंट्री आहे, बोगद्यामध्येच आहोत आम्ही आता. बघा, बोगद्यात 7 मिनिटाच्या प्रवासानंतर जसं मी 5व्या बोगद्यात एंट्री केली, 7 मिनिट आम्ही बोगद्यामध्येच प्रवास करतोय. एंडच होत नव्हता, फायनली एंड झाला. बघू शकता तुम्ही. हे बघा, वाव, काय हो. आता आम्ही इगतपुरी मार्गे चाललो आहोत ना, तर टर्न घेतलेला आहे. समृद्धी हायवे आता आपला संपला ना. हे आता समृद्धी हायवेवरून आम्ही इगतपुरीला टर्न घेतलेला आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललो आहोत. तर आता इगतपुरीला पण आम्ही एका मंदिरात जातो. इगतपुरीच्या मंदिरात देवी जो आहे, देवीचं मंदिर. आता टर्न घेतलेला आहे आम्ही. आता ॲक्च्युली मला माहीत नाही आम्ही कुठं निघालो आहे, कारण फर्स्ट टाइम इथून आम्ही ट्रॅव्हलिंग करतो. इगतपुरीला देवीच्या मंदिरात आलो आहे. हां, आणि एवढा धुका आहे ना इथे, फॉग आहे एवढा मस्त ना. कॅमेरामध्ये नाही एवढा येत, पण तुम्ही बघू शकता. एक मिनिटात इथून दाखवतो तुम्ही. बघा किती धुका आहे इथे. खूप भारी वाटतं. सगळे पण आम्ही नसतो. आम्ही दर महिन्याला येतो इकडे, बट आज काही वेगळंच आहे इथे ना. धुका किती आहे ना इथे, धुका बघा ना केवढा आहे. खूप भारी वाटतं. चला, आम्ही मंदिरात दर्शनासाठी जातोय. आम्ही ॲक्च्युली इथून ओटी घेतो, पण आज सगळी दुकानं सुद्धा बंद आहेत इथे. हे बघा, दुकानं पण बंद आहेत सगळी. काय माहिती, सगळी बंद. काय हो, सगळं बंद आहे ना. तर आम्ही मंदिरामध्ये एंट्री करतो. आज आम्हाला ओटी वगैरे काहीच घेतली नाही. ते काका आहे तिथे सर्व. बघा, देवमातेच्या मंदिरात आलो आहे. तिथे पण आम्ही दर महिन्याला आलो ना. त्र्यंबकेश्वरला जाताना आधी आम्ही आईचं दर्शन घेऊन जातो. खूप चांगलं वाटते. जेव्हा जेव्हा आम्ही येतो ना इकडे दर्शनात, तेव्हा काही ना काही आमच्यासोबत चांगलं घडते. म्हणून आम्ही त्र्यंबकेश्वरला जाताना 2 देवांचे दर्शन घेतो आणि मगच त्र्यंबकेश्वरला जातो. इथला व्ह्यू बघा किती सुंदर आहे. पण आहे ना बॅक साईडला, तिथे मी माझा मोबाईल ठेवलेला आहे आणि शूट घेते. तुम्ही बॅक साईडला व्ह्यू बघू शकता. किती धुकं आहे इथे. खरंच आज ना वेगळीच फिलिंग्स आहे. आणि मंदिरात ना, ॲक्च्युली या मंदिरात एवढी गर्दी असते, आणि बट आज ना कोणच नाही आहे. फक्त मी, माझे मिस्टर आणि एक काका. आणि आता
एक जोडी आलेली आहे इथे दर्शनासाठी. खरंच खूप बरं वाटतं. असं वाटतं खरंच आज दर महिन्याला त्र्यंबकेश्वरला येतो, पण असं वाटत नाही का आज त्र्यंबकेश्वरला आज वेगळ्याच दुनियेमध्ये आहे. एकतर आम्ही समृद्धी हायवेने आलो, तिकडचा एक्सपिरियन्स पण वेगळा होता आणि तिथे तर मला खरंच खूप बरं वाटतं. खूप खुश आहे मी. माझा आजचा ट्रॅव्हलला खूप म्हणजे खूप वेगळा. आणि इथे आम्हाला घरापासून इगतपुरीला यायला जवळजवळ 3 घंटे जातात, डोंबिवली टू इगतपुरी. बट आज आम्ही ओन्ली 1.5 घंट्यामध्ये इथे पोहोचलेले आहोत. तर खरंच खूप बरं वाटतं. तुम्ही पण समृद्धी हायवेवरून ट्रॅव्हल करा आणि इकडे दर्शनासाठी पण येऊ शकता. खूप मस्त चांगली फिलिंग्स आहे. तर आता पुढे आम्ही जाऊन तिकडे गेल्यावरच तुम्हाला दाखवते आता काय आहे ते. ओके, चला काय बघा. तर इगतपुरी आईचे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचण्याआधी अजून एक मंदिरात येतो आणि तो मंदिर म्हणजे कौनाई मंदिर. कौनाईच ना, कौनाई मंदिर आहे. कौनाई मंदिराचं विशिष्ट म्हणजे जेव्हा रावणाने सीतेमातेचे हरण केले होते तेव्हा श्रीराम येऊन इथे बसले होते आणि इथेच त्यांना पार्वती मातेने दर्शन दिलेलं होतं. हा या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. तर बघा, चला मी तुम्हाला मंदिराचं दर्शन पण करवते. बघू शकता तुम्ही इकडचा. खरंच खूप सुख आहे ह्या निसर्गाच्या सानिध्यात. खरंच खूप सुख आहे. आणि कामाक्षी माते कौनाई गावामध्ये कामाक्षी मातेचं मंदिर आहे, जिथे श्रीराम येऊन बसले होते. जेव्हा रावणाने सीतामातेचे हरण केलेले तेव्हा सीतामातेच्या विरहामध्ये ते ह्या मंदिराच्या इथे येऊन बसले होते आणि ह्या मंदिराच्या इथेच पार्वती मातेने त्यांना दर्शन दिले होते. ह्या मंदिराचं हेच खासियत आहे आणि कामाक्षी मातेचं मंदिर आहे. कामाक्षी मातेचं मंदिर खूप पवित्र देवस्थान आहे. बघा, तुम्हाला पण इथे दर्शन करता येईल. हे आहे कामाक्षी मातेचं मंदिर. बघा, देवीचे दर्शन घेऊ शकता. खरंच खूप पवित्र देवस्थान आहे. दर्शन घेऊन आमचं झालेलं आहे. आता आम्ही निघतोय. मी तुम्हाला बॅक साईडचा इकडचा नजारा दाखवते. एवढं सुंदर आहे ना. बघू शकता किती मोठं इथे डोंगर आहेत आणि हिरवळ तर बघा तुम्ही, काय हिरवळ आहे इथे. हे बघा, आणि छोटंसं गाव पण आहे इथे. हे बघा, खरंच खूप सुख आहे. एकदा तरी इकडे या. आणि मी त्र्यंबकेश्वरला पोचणारच आहोत, पण तुम्हाला मी अजून एक इकडची खासियत आहे ती दाखवते. माझ्या मागेच आहे पर्वत, जिथे आपल्या मारुतीरायाचा जन्म झालेला आहे. तर मग मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते, कारण फ्रंटने एवढा व्यवस्थित दिसत नाहीये. बघा, मी बॅक कॅमेरा हा आहे अंजनेर पर्वत, जिथे मारुतीरायाचा जन्म झाला होता. आता तिथे खूप धुका आहे म्हणून व्यवस्थित दिसत नाहीये, पण खूप मस्त आहे इथे पण. बघू शकता. बघा, त्र्यंबकेश्वरमध्ये आपली एंट्री झालेली आहे. बघू शकता, हा आहे त्र्यंबकेश्वरचा गेट. हे बघा, त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. हा आहे त्र्यंबकेश्वरचा मेन गेट. बघा, ते एंट्री झालेली आहे. आता मी पुढे मंदिराच्या इथला पण तुम्हाला दाखवणार आहे. मध्ये पोहोचून आम्ही गाडी पार्किंगला लावलेली आहे. बघा, तर मंदिराच्या इथे आम्ही एंटर झालेलो आहोत आणि बघू शकता मंदिराच्या इथली दुकानं वगैरे. मेन गेटच्या इथे आता आम्ही पोहोचणार आहोत. आता एंटर होत आहे. महाद्वार. हो, फुला घ्यायचे आहेत का आपल्याला? तिकडनं घेतो ना. एक मिनिट. बघा, आज फुलांची टोपली मी यांच्या हातात दिलेली आहे, कारण शूट पण करायचं होतं. बघू शकता किती दरवळ आहे ते सगळीकडे. बघा, पब्लिक खूप आहे. बघू शकता. आम्हाला डायरेक्ट दर्शन असते म्हणून आम्ही मागच्या पूर्व गेटाने चाललेले आहोत, कारण यांचे मित्र आहेत तिकडचे, ते आम्हाला कधी पण घेऊन जातात. डायरेक्ट दर्शन असते. आज 8 वर्ष झाले आम्ही लोक इकडे येतो. त्र्यंबकेश्वरला मंदिराच्या इथे पोहोचलेलं आहे. हा आहे त्र्यंबकेश्वर मंदिर, जे 12 ज्योतिर्लिंगातून एक देवस्थान आहे. त्र्यंबकेश्वर बघू शकता. महादेवाचं खरंच माझ्या अंगाला काटा येतो. ते
भाऊ आहेत जे आम्हाला मंदिरात डायरेक्ट एंट्री देतात, कारण हे इकडचेच रहिवासी आहेत आणि इथे सिक्युरिटीचं काम करतात. आज जवळजवळ 8 वर्ष झाले आम्ही येतो आणि हे भाऊच आम्हाला आतमध्ये एंट्री देतात. मंदिरात येऊन बसलो आहोत, पण आता ना देवाचं नैवेद्य चालू आहे ना, त्यासाठी मेन डोर बंद केलेला आहे. नैवेद्य चालू असल्यामुळे 15 मिनिट जाणार आहे तिथे आमचे. तर मी तुम्हाला मंदिराचा मेन डोर दाखवतो. हो थांबा. आरती चालू आहे. चालू आहे बघू शकता. बघा महादेवाचा गेलो आहोत आणि मंदिरात आम्हाला देवाचा प्रसाद पण दिलेला आहे. जो देवाला भोग चढवला आहे तो सुद्धा आम्हाला दिलेला आहे. बघू शकता, खूप नशीबवान आहोत आम्ही. मंदिराच्या बाहेर आलो आणि तुम्ही माझ्या हातात बघू शकता मंदिरातला. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा 10 मिनिट तिथे बसलेलो, कारण देवाला भोग लावत होते आणि भोग लावून झाल्यानंतर बघू शकता माझ्या हातात तुम्ही तिकडचा भोग आम्हाला दिलेला आहे त्यांनी. आम्ही खूप नशिबान आहोत. आम्हाला दरवेळेस इकडचा प्रसाद भेटते. त्या भाऊंच्या मुले जे भाऊंना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला ना, त्या भाऊंच्या मुले आम्हाला दरवेळेस आल्यावर काही ना काही प्रसाद पण भेटते आणि आमचं दर्शन पण खूप चांगलं होते. दर्शन घेताना मी व्हिडिओ तर नाही केली, कारण मला तेवढा तिथे मोबाईल अलाउड नाही आहे किंवा शूट करणं अलाउड नाही आहे, तर मी तिथे शूट नाही घेतलं. तर आता मंदिराच्या बाहेर तर बघा त्र्यंबकेश्वर मंदिरच्या बाहेरच आहे. त्र्यंबकेश्वर हे नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या काठी आहे आणि हा मंदिर पेशवा बालाजी बाजीराव यांनी हा त्र्यंबकेश्वर मंदिर आहे ना, हा मंदिर पेशवा बालाजी बाजीराव यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि हा मंदिर 12 ज्योतिर्लिंगातून एक आहे. आणि याचं महत्त्वाचं म्हणजे ह्या मंदिरामध्ये जे लिंग आहे ते फक्त महादेवांची लिंग नाही, तर इथे ब्रह्मा विष्णू महेश यांचे मुख दर्शन आपल्याला होते. इथे खूप गर्दी असते, पण ह्या मंदिरामध्ये श्रावण महिन्यात येणं हे खूप ह्या श्रावण महिन्यात येणं याला खूप महत्त्व दिलं जाते, कारण हा महादेवांचं स्थान आहे आणि श्रावणामध्ये महादेवांची पूजा होते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय इकडनं आणि खूप चांगलं दर्शन झालं, खूप बरं वाटलं. एवढ्या लांबून येताना खूप मस्त दर्शन झालं. आम्ही मका खायला इथं उतरलेलो आहे. बघा हे काका मका भाजत आहेत. आता आम्ही त्र्यंबकेश्वरवरून निघालेलो आहेत आणि समृद्धी हायवेवरूनच रिटर्न चाललो. तर त्र्यंबकेश्वरवर जाताना आणि येताना फर्स्ट टाईम असं झालेलं आहे का मी झोपली नाही. नाहीतर त्र्यंबकेश्वरला यायचं बोललं तर माझा पाऊण प्रवास तुम्ही बोलाल ना तर माझं झोपूनच जाते. हे असतात गाडी चालवत आणि मी इकडे बाजूच्या सीटवर मस्त झोपलेली असते, पण आज मी झोपलीच नाही. आता घरी आली आहे मी. बघा तर त्र्यंबकेश्वरवरून येऊन मला 2 घंटे झालेले आहेत. मी आली आणि थोडी झोपली, कारण मला खूप थकल्यासारखं झालेलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग माझा? जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.